यापुढची बातमी सोशल मीडियाशी संबंधित। सध्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांप्रमाणे आपल्या फोनमधली व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम सारखी ॲप्स जगण्याचा एक भाग बनू लागली आहेत। टेलिग्राम हे यापैकीच एक लोकप्रिय ॲप आहे, पण भारतात सध्या हेच टेलिग्राम बॅन होण्याची चर्चा का रंगतेय? एका रशियन बिझनेसमननं सुरू केलेलं हे ॲप आता वादात का सापडलंय याची बातमी आपण पाहतोय। या टेलिग्रामचा निर्माता आहे रशियाचा पॉवेल डुराव। 39 वर्षांचा पॉवेल डुराव रशियातला अब्जाधीश आहे। 2006 साली डुरावनं रशियातलं सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया ॲप्लिकेशन VK सुरू केलेलं होतं, पण रशियन सरकारनं 2014 साली VKवरनं विरोधकांची खाती बंद करण्याची सूचना दिली। ती पॉवेलनं धुडकावून लावली आणि पॉवेलनं रशियात सोडलं आणि मग तो दुबईमध्ये स्थायिक झाला। त्यानंतर पॉवेलनं 2013 साली सुरू केलेलं टेलिग्राम हे ॲप्लिकेशन दुबईतनंच चालवण्यास सुरुवात केली। पॉवेलकडे सध्या दुबई आणि फ्रान्स या दोनही देशांचं नागरिकत्व आहे, पण नुकतीच फ्रान्स सरकारनं एक मोठी कारवाई केली, ज्यामुळे पॉवेल डुराव चांगलाच अडचणीत आलाय। गेली 10-11 वर्ष जगभरात लोकप्रिय झालेलं टेलिग्राम हे अवैध उद्योगधंद्यांचा अड्डा बनलंय असा ठपका ठेवला गेला आणि त्याच्या चौकशीसाठी पॉवेलला अटक सुद्धा झाली आहे। टेलिग्रामचा जो फाउंडर आहे त्याला फ्रेंच पोलिसांनी पकडलंय आणि पकडण्याच्या मागचं जे कारण आहे ते सांगितल्याप्रमाणे त्याच्यावरती असणारा CSM मटेरियल म्हणजे चाइल्ड सेक्स अब्यूज मटेरियल जे आहे त्याच्यावरती, म्हणजे चाइल्ड सेक्स पोर्नोग्राफीचं मटेरियल जे त्याच्या टेलिग्राम हा मोठा एक अड्डा झाला होता, त्यामुळे त्याला पकडण्यात आलेला आहे। आणि जर तुम्ही बघितलात तर टेलिग्रामवरती फुकट मूवीज मिळायचे, तुम्हाला चॅनल्स आहेत असे। टेलिग्रामवरती हॅकर तुम्हाला रॅन्समवेअर अटॅक करून तुमच्याकडे खंडणी मागणारे जे हॅकर आहेत ते खुलेआम तिकडे असतात। तुम्हाला डायरेक्ट टेलिग्रामवरती चर्चा करतात की मला एवढी खंडणी पाठवा, एवढी खंडणी पाठवू नका। त्याच्यावरती गन्स विकल्या जातात, ॲम्युनेशन विकलं जातं, ड्रग्ज विकले जातात। तर टेलिग्रामवरती आक्षेप काय हे आपण तज्ज्ञांकडूनच ऐकलं। आता पॉवेलच्या अटकेनंतर सोशल मीडियात टेलिग्राम ट्रेंड झालं। भारतात सुद्धा गेल्या काही काळात झालेल्या अनेक घटनांमध्ये टेलिग्रामचा उल्लेख झालेला। पेपरफुटीच्या घटना, चाइल्ड पोर्नोग्राफी आणि खंडणीसारख्या गुन्हेगारी कामांसाठी टेलिग्रामचा वापर होत असल्याचं समोर आलेलं। त्यामुळे टेलिग्राम संदर्भात भारतात सुद्धा चौकशीला सुरुवात झाली आहे। टेलिग्राम हे इतर सोशल मीडिया ॲपपेक्षा वेगळं नेमकं कसं आहे तेही पाहूया। टेलिग्रामचे जगभरातले युजर्स आहेत 95 कोटी। टेलिग्राम आणि इतर सोशल मीडिया ॲपमधला मोठा फरक म्हणजे ग्रुपचा विस्तार। टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये आपण इतर ॲप्लिकेशनच्या तुलनेमध्ये भरपूर मेंबर्सला ॲड करू शकतो। उदाहरण द्यायचं झालं तर व्हॉट्सॲप ग्रुप असेल तर व्हॉट्सॲप ग्रुपची मर्यादा, मेंबर्सची मर्यादा ही 1000 इतकीच आहे। पण जर तुम्ही टेलिग्राम वापरत असाल तर टेलिग्रामवरती तुम्ही तब्बल 2 लाख जणांना ॲड करू शकता, म्हणजे एकाच वेळेला ग्रुपचे मेंबर बनवू शकता। टेलिग्रामवरती तुमचा नंबर हाईड करू शकता किंवा सिम कार्ड शिवाय साइन अप सुद्धा करू शकता। सोबतच जास्त क्षमतेच्या फाईल्स, व्हिडिओज टेलिग्रामवरनं सहजपणे फॉरवर्ड करता येतात। पण या सगळ्या गोष्टींमुळे किंवा या सगळ्या फीचर्समुळे टेलिग्रामला जितकं लोकप्रिय केलं तितकंच अडचणीत सुद्धा आणलं। एक मेसेज तुम्हाला अनेक जणांना फॉरवर्ड करायचा आहे। व्हॉट्सॲपवरती तुम्ही जास्तीत जास्त तो मेसेज किती लोकांना, तर 1000 लोकांना एका वेळेला पाठवू शकता। पण टेलिग्रामवरती एका क्षणात तो मेसेज 2 लाख व्यक्तींपर्यंत पोहोचतो। ती माहिती जर संभ्रम निर्माण करणारी किंवा चुकीची असेल तर त्या चुकीच्या माहितीचा प्रसार किती वेगानं होईल याचा विचार करा। म्हणूनच अनेक देश सध्या टेलिग्रामच्या बाबतीत अलर्ट मोडवरती गेलेत। जगभरात याआधी अनेक वेळेला टेलिग्राम वादात सापडलंय। जर्मनीला 2022 साली कायद्याचं पालन न केल्यामुळे टेलिग्रामला $5 लाख दंड ठोठावलेला होता। 2023 साली ब्राझीलमध्ये एका गोळीबाराशी संबंधित प्रकरणात टेलिग्रामची सेवा बंद केली गेली होती। तर ब्रिटनमध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या हिंसाचाराला टेलिग्रामच्या माध्यमातून चिथावणी मिळाल्याचा आरोप झाला। यासोबत आपल्या देशात भारतात जुलै महिन्यात टेलिग्रामच्या माध्यमातून चालवण्यात येणारं स्टॉक प्राइस रिगिंग रॅकेट सेबीनं उघडकीस आणलं होतं। मे महिन्यात भोपाळमधल्या 2 डॉक्टरांनी टेलिग्रामचा वापर करून 38 लाखांचा अपहार केला। UGC नेट परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणात टेलिग्रामवरनंच हे पेपर लीक झाल्याचं समोर आलं होतं। टेलिग्रामवरती पूर्ण टेलिग्राम न बंद होता, पण काही कंट्रीजवरती त्याच्यावरती बॅन लागू शकतो आणि भारताने पण त्याच्यावर विचार चालू आहे भारत सरकारचा की एक्झॅक्टली टेलिग्रामवर काय होतंय।
त्यामुळे सुद्धा त्याच्यावर कदाचित बॅन लागू शकतो. त्या सगळ्यामुळे आज भारतासह अनेक देशातल्या सायबर सिक्युरिटी यंत्रणा अलर्ट झालेल्या आहेत. तंत्रज्ञानाचा वापर आपलं जग व्यापून टाकतोय. आता AI आल्यावरती हे तंत्रज्ञान अधिक बदलणार आहे. जितके फायदे तितकेच तोटे सुद्धा निर्माण करणार आहे. तंत्रज्ञान आयुष्य सुलभ करतं, पण जेव्हा हेच तंत्रज्ञान विघातक गोष्टींमध्ये अडकतं तेव्हा चिंता सुद्धा निर्माण करतं. तर आज या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.